हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मायसेल्फ दिनेश. तर या व्हिडिओमध्ये आपण हीट चॅप्टरच्या मागे दिलेले जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते मी तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे. ते ऑलरेडी सॉल्व केलेलेच आहे तुमच्या पुस्तकात. हा पहिला जो प्रॉब्लेम आहे तो सोपी आहे, तुम्हाला नक्की समजणार तो पाहिल्याबरोबर. परंतु जो दुसरा आणि तिसरा प्रॉब्लेम आहे यातला तो जरा तुम्हाला कठीण वाटेल समजायला. ठीक आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला समजावून सांगणार आहे. ठीक आहे, तर पहिला प्रॉब्लेम आहे मग बघा. हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 5 kg ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे बघा किती एनर्जी लागणार कशासाठी. जर तुम्हाला 5 किलो पाणी जर दिलं आहे, ओके, 5 किलो दिलेलं आहे आणि तुम्हाला जर त्याचं टेम्परेचर 20 डिग्रीपासून 100 डिग्रीपर्यंत वाढवायचं असेल तर मग तुम्हाला त्या वॉटरला किती एनर्जी द्यावी लागेल. ठीक आहे, तर मग हे प्रॉब्लेम आहे स्पेसिफिक हीटशी रिलेटेड. ठीक आहे, त्या फॉर्म्युल्यावरून हे सॉल्व करायचं आहे. मग आता ते कसं करायचं. ठीक आहे, तर एक बघा. तर आता तुम्हाला जे काही प्रॉब्लेम दिले असेल त्याला सॉल्व करताना सर्वात आधी तर लिहायचं ते म्हणजे गिवन काय दिलेलं आहे ते. ठीक आहे, मग आता ह्या प्रॉब्लेममध्ये जर बघाल तर ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मास दिलेलं आहे वॉटरचं आणि टेम्परेचर डिफरन्स दिला आहे. ठीक आहे, सो मग गिवन मी इथे मास एम. आता हे बघा जसं तुम्हाला इथे दिलं आहे बघा की मास आणि त्यानंतर टेम्परेचर डिफरन्स. ठीक आहे, तर जसं की इथे माससाठी एम वापरला डायरेक्ट, तुम्हीसुद्धा एमच वापरायचा. इथे मास वगैरे असं मोठं लिहायचं गरज नाही. ठीक आहे, तसं इथे मग चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी हे असं लिहिलं आहे. तर एवढं लिहायची गरज नाही, कारण तुम्ही जर एवढं लिहत बसाल तर पेपरात तुमच्याकडे टाईम नसतो, तेवढा वेळ नसतो. त्यामुळे सरळ सिम्बॉल्स वापरायचे. ठीक आहे, मग मास दिला आहे बघा तुम्हाला इथे 5 kg. ठीक आहे, सो 5 kg एम इक्वल्स टू 5 kg. त्यानंतर स्पेसिफिक हीट दिली आहे, तर स्पेसिफिक हीट असं लिहायची गरज नाही, सरळ सी सिम्बॉल दाखवायचा. ठीक आहे, आणि आता वॉटरची स्पेसिफिक हीट किती असते तर 1 असते. परंतु तिथे युनिट काय असतं बघा, कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस, बरोबर. परंतु आता इथे तुम्हाला जे मास दिलं आहे ते दिलं आहे के जीमध्ये, बरोबर. युनिट काय असतं स्पेसिफिक हीटचं, कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. इथे दिलं आहे मात्र मास तुम्हाला के जीमध्ये दिलं आहे, त्यामुळे हे युनिटसुद्धा तुम्हाला इथे ग्रामचं के जी करावं लागेल. मग इथे जर चेंज कराल तर ऑब्व्हियसली वरतीसुद्धा चेंज करावं लागेल. ठीक आहे, मग इथे तुम्हाला के द्या, के मीन्स किलो. ठीक आहे, म्हणजे किलोग्राम, तर इथे हे किलो कॅलरी. ठीक आहे, अशा पद्धतीने ते इक्वल होणार. मग हा के जर कट होणार तर हा सुद्धा, म्हणजेच पुन्हा जसं तसं होणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा चेंजेस करायचा आहे. डिपेंड कशावर करतं, मासवर. जर मास के जीमध्ये असेल तर इथेसुद्धा के जी करायचं, जर मास ग्राममध्ये असेल तर इथेसुद्धा ग्राम करायचं. ठीक आहे, ओके. आणखी काय दिलं आहे तर टेम्परेचर डिफरन्स. मग इथे टेम्परेचर डिफरन्स लिहायची गरज नाही, सरळ सिम्बॉल वापरायचा डेल्टा टी. आणि टेम्परेचर डिफरन्स आहे 100 - 20. ठीक आहे, किती आहे तर मग 80 डिग्री सेल्सिअस. आता बघा टेम्परेचर डिफरन्समध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हा जो सिम्बॉल आहे, हा जो दिसतोय तुम्हाला, याला म्हणतात डेल्टा. ठीक आहे, याला म्हणतात डेल्टा. तर याचा डेल्टाचा अर्थ होतो डिफरन्स. ओके, डिफरन्स म्हणजे फरक, म्हणजे टेम्परेचरमध्ये किंवा कुठलीही गोष्ट. आता इथे टेम्परेचर आहे त्यामुळे टेम्परेचरमधला डिफरन्स, इतर कुठली गोष्ट असती तर त्या गोष्टीतला डिफरन्स. ओके, मग इथे डेल्टा म्हणजे डिफरन्स, तर टेम्परेचरमधला डिफरन्स किती आहे तर 100 - 20 म्हणजेच 80 डिग्री. ठीक आहे, परंतु समजा तुम्हाला जर म्हटलं असतं की हा जो टेम्परेचरचा डिफरन्स आहे तो आधी 100 होतं त्यानंतर 20 झालं. ठीक आहे, इथे आधी 100 होतं त्यानंतर 20 झालं. ठीक आहे, म्हणजे उलट झालं. तुम्ही आता हीट एनर्जी ते सप्लाय केली तर समजा काढून घेतली तर 100चं 20 होणार. मग इथे डिफरन्स काय येणार, मग तुम्ही इथे 20 - 100 घ्याल का. ठीक आहे, कळतं आहे. तुम्ही ते 20 - 100 घ्याल का तर नाही, तुम्हाला आणखी 100 - 20 घ्यायचं आहे. का बरं, कारण आपल्याला इथे तिथे साईन नाही शो करायचं आहे, आपल्याला इथे त्यांची वजाबाकी करायची नाही, आपल्याला फक्त डिफरन्स, फरक कितीचा आलेला आहे. ठीक आहे, आधी किती होतं आणि नंतर किती आहे, तर या दोघांमध्ये फरक कितीचा आलेला आहे ते फक्त इथे सांगायचं आहे. त्यासाठी हा डेल्टा वापरला आहे. ठीक आहे, मग तो 100 - 20 असो की 20 - 100 असो. ठीक आहे, डिफरन्स येणार तो 80चाच येणार. मग +80 - 80 हे नाही. ठीक आहे, डेल्टा मीन्स डिफरन्स, फरक कितीचा आहे.
तो पॉझिटिव्ह आहे फरक की निगेटिव्ह फरक आहे हे आपल्याला तिथे सांगायचं नाही स्पेसिफिक. ठीक आहे, म्हणजेच मग तुम्हाला डेल्टा टीमध्ये करायचं काय तर मोठ्यातून नेहमी लहान संख्या मायनस करायची आहे, मग ती कितीही असो. ठीक आहे, मोठ्यातून नेहमी लहान संख्या. ओके, मग आता फाईंड काय करायचं आहे तर एनर्जी. ठीक आहे, हाऊ मच एनर्जी. मग इथे एनर्जीसाठी सरळ आता इथे टू फाईंड घ्यायचं, त्यानंतर गिवन झाल्यानंतर टू फाईंड लिहायचं. काय तर एनर्जी, एनर्जी किती सप्लाय केली आहे, हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी. सो हीट एनर्जी सप्लाइड किंवा हीट एनर्जी गेन बाय वॉटर. ठीक आहे, तर आपण हीट एनर्जी सप्लाइड घेऊ. हीट एनर्जी सप्लाइड इक्वल्स टू, त्याला क्यू नाव देऊ आपण. ठीक आहे, इक्वल्स टू क्वेश्चन मार्क, म्हणजे फाईंड करायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट द्यायचं इथे सोल्युशन. ठीक आहे, आणि इथे लिहायचं की वी नो, आपल्याला माहिती आहे काय तर क्यू इक्वल्स टू सी इंटू एम इंटू डेल्टा टी. ठीक आहे, मग सीची व्हॅल्यू आहे 1, एम आहे तुमचा 5 kg आणि डेल्टा टी आहे 80. ठीक आहे, ह्याला जर मल्टिप्लाय कराल तर येणारा आन्सर 400. ठीक आहे, आणि हीटचं युनिट काय असणार आता इथे किलो कॅलरी. ठीक आहे, आता तसंच इथे युनिटसाठी सुद्धा बघा, तुम्हाला जर युनिट लक्षात नसेल तर युनिट तुम्हाला इथून सुद्धा काढता येतं. इथे ज्या व्हॅल्यूज तुम्ही पुट केल्या आहे त्या सरळ त्यांच्या युनिटसोबत पुट करायच्या. जसं की बघा इथे आता व्हॅल्यूज तुम्ही पुट केल्या, इथे किलो कॅलरीचं युनिट काय आहे तर सीचं युनिट स्पेसिफिक हीटचं किलो कॅलरी अपॉन kg डिग्री सेल्सिअस. तसंच मासचं काय आहे तर kg आहे आणि डेल्टा टी म्हणजे डिग्री सेल्सिअस. त्यांचे युनिट्स पुट करायचे. मग बघा आता kg कॅन्सल होणार, डिग्री सेल्सिअस कॅन्सल होणार, उरलं काय तर किलो कॅलरी. मग ते इथे युनिट असणार जे उरलं ते. ठीक आहे, अशा पद्धतीने युनिट काढायचं जर तुम्हाला आठवत नसेल तर. ठीक आहे, नाव नेक्स्ट प्रॉब्लेम सेकंड. ए कॉपर स्पियर ऑफ 100 ग्राम मास इज हीटेड टू रेज इट्स टेम्परेचर टू 100 डिग्री सेल्सिअस and is released in water of mass 190 gram and temperature 20 degree Celsius in a copper calorimeter. आता बघा हे जे प्रॉब्लेम आहे ते बेस्ड आहे मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट बाय यूजिंग कॅलोरीमीटर. ठीक आहे, याच्यावर बेस्ड आहे. तर तुम्ही आधी हा टॉपिक जर तुम्हाला काय आहे माहिती नसेल तर ते आधी बघून घ्या. ठीक आहे, ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ओके, तर मग ह्यातसुद्धा तुम्हाला तसंच करायचं आहे. एक स्पियर घ्यायचा आहे. ठीक आहे, कॉपरचा, त्याचं मास 100 ग्राम आहे. त्याला आपण कितीपर्यंत 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत हीट केलं आहे. ठीक आहे, ओके, आणि त्याला नंतर पाण्यामध्ये टाकलं आहे. कशाच्या तर कॅलोरीमीटरच्या. ओके, त्याचं मास टेम्परेचर दिलं आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि कॅलोरीमीटरचं पण मास दिला आहे. सो व्हॉट विल बी द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ वॉटर. तो गरम पाण्याचा जो, मग तो जर गरम पाण्याचा जो स्पियर आहे, तो जो गरम झालेला स्पियर आहे कॉपर स्पियर, त्याला जर तुम्ही ह्या वॉटरमध्ये ॲड केलं म्हणजे पाण्यामध्ये टाकलं तर मग त्या पाण्याचं टेम्परेचर वाढणार. बरोबर, तर मग ते कितीपर्यंत वाढणार ते आपल्याला विचारलं आहे. ठीक आहे, समजलं आहे तुम्हाला की एक स्पियर घ्यायचा आहे कॉपर स्पियर, ज्याचं टेम्परेचर तुम्हाला आधी 100 डिग्रीपर्यंत वाढवायचं आहे हीट करून. त्यानंतर त्याला कॅलोरीमीटरमध्ये टाकायचं आहे ज्यात वॉटर असणार. मग त्या वॉटरचं टेम्परेचर किती वाढणार. ठीक आहे, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, तर इथे सुद्धा हे प्रॉब्लेम सॉल्व करताना आधी तुम्हाला इथे लिहून घ्यावं लागेल की काय दिलेलं आहे. ठीक आहे, सो इथे अगेन गिवन येणार. ओके, आणि काय दिलं आहे तर सगळ्यात आधी जर तुम्हाला इथे मासेस दिले आहे तर त्याच्यासाठी एम शब्द वापरायचा माससाठी. आणि कशाचं दिलं आहे तर कॉपर स्पियर, त्यासाठी असा छोटा सी घ्या खाली. ठीक आहे, तर कॉपर स्पियरचं मास दिलं आहे तुम्हाला 100 ग्राम. आता बघा ग्राममध्ये दिलेले आहे मासेस. ठीक आहे, तर तसंच वॉटरचं सुद्धा इथे मास दिलं आहे तुम्हाला. ओके, वॉटरचं मास दिलेलं आहे 195 ग्राम आणि सेकंड 50 ग्राम कॅलोरीमीटरचा. सो मास ऑफ कॅलोरीमीटर. आता इथे सेम होतं आहे तर मी इथे कॅलोरी लिहितो आहे. ठीक आहे, सी फॉर हे कॉपर आहे. ठीक आहे, CU घेतो म्हणजे लक्षात येणार. तर हे आहे 50 ग्राम दिलेलं. ठीक आहे, त्यानंतर आणखी काय दिलं आहे तर तुम्हाला स्पेसिफिक हीट दिली आहे. ओके, सी ऑफ कॉपर. ठीक आहे, स्पेसिफिक हीट आहे 0.1. आता ही तुम्हाला दिलेली नाही आहे बघा इथे, परंतु गिवनमध्ये लिहिलं आहे तुमच्या पुस्तकात. ठीक आहे, तर ते तुम्हाला ॲक्च्युली लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं आहे या टेबलमध्ये तुम्हाला ह्या ज्या स्पेसिफिक हीट आहे त्या लक्षात ठेवायच्या. एक वॉटर, दुसरी कॉपर आणि तिसरा मर्क्युरी. ठीक आहे, याचे तुम्हाला न्यूमरिकलसुद्धा येऊ शकतात किंवा फिल इन द ब्लँक्स किंवा
काही येऊ शकतं पेपरमध्ये, ठीक आहे. तर ह्या 3 लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला. ओके, तर तसंच इथे सुद्धा ती तुम्हाला दिलेली नाही, तुम्हाला ती लक्षात ठेवावी लागेल. ओके, तसंच स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, ठीक आहे. त्यासाठी W ओके वॉटर किती असते 1 असते कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. आता बघा इथे माससुद्धा ग्राममध्ये होतं, त्यामुळे इथे आपण जी स्पेसिफिक हीट आहे तीसुद्धा ग्राममध्ये घेतली आहे. ओके, ठीक आहे. मग आता एवढं सगळं आपल्याला आता दिलेलं आहे आपल्याकडे. आता नेक्स्ट येणार टू फाइंड काय करायचं आपल्याला, ठीक आहे. फाइंड काय करायचं आहे की व्हॉट विल बी द मॅक्सिमम टेम्परेचर ऑफ वॉटर, टेम्परेचर किती असणार वॉटरचं. तर मग तिथे लिहा की टेम्परेचर ऑफ वॉटर. टू फाइंड काय फाइंड करायचं आहे, तर टेम्परेचर ऑफ वॉटर, याला आपण म्हणू T, ठीक आहे. इज इक्वल टू काय असणार क्वेश्चन मार्क आणि त्यानंतर सोल्युशन, ठीक आहे. मग आता सोल्युशनमध्ये तुम्हाला माहिती आहे की तो जो फॉर्म्युला आपण पाहिला, जे मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट बाय कॅलोरीमीटर, त्यात होतं काय Q इक्वल्स टू Q1 प्लस Q2. ओके, म्हणजे हीट सप्लाइड इज इक्वल टू हीट ॲब्झॉर्ब बाय वॉटर प्लस हीट ॲब्झॉर्ब बाय कॅलोरीमीटर, ठीक आहे. तर तसंच इथे सुद्धा, परंतु त्याआधी तुम्हाला सांगावं लागेल की Q नेमकं काय आहे, Q1 आणि Q2 काय आहे, ठीक आहे. तर आधी लिहा मग लेट की हीट. आता बघा इथे काय होणार आहे की हा स्पियर गरम आहे, त्यामुळे हा जो स्पियर आहे तो हीट देणार आणि हे जे वॉटर आहे आणि जे कॅलोरीमीटर आहे ते दोघेही हीट ती ॲब्झॉर्ब करणार, ठीक आहे. सो मग लिहा की लेट हीट लॉस्ट बाय कॉपर स्पियर, CU स्पियर म्हणजे कॉपर स्पियर, ठीक आहे. तर ती हीट घ्या मग तुम्ही इथे Q, हीट एनर्जी घ्या ॲक्च्युली, ठीक आहे. हीट एनर्जी लॉस्ट बाय, तसंच सेम हीट एनर्जी गेन, आता गेन, ठीक आहे, गेनड बाय वॉटर इज इक्वल टू Q1 आणि सेम हीट एनर्जी गेन बाय कॅलोरीमीटर, ठीक आहे. तुम्हाला हे पूर्ण लिहायचं आहे. ओके, ते लिहा Q2, ठीक आहे. ओके, आणि आता लिहा की वी नो, आपल्याला काय माहिती आहे की Q किंवा तुम्ही लिहू शकता किंवा हीट एनर्जी ॲब्झॉर्ब किंवा डोनेटेड जे काही M इंटू C इंटू डेल्टा टी, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. याच्यावरून लिहा की देअरफोर Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2. आता हे आपण कशावरून लिहितो, कारण आपल्याला माहिती आहे की जी हीट आपण जर प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, बरोबर, त्याच्यानुसार हीट जी लॉस्ट केली आहे तेवढीच हीट गेन केली जाते दुसऱ्या सबस्टन्सकडून, ठीक आहे. इथे लॉस्ट कोणी केली आहे, स्पियर, तो गरम आहे त्यामुळे तो लॉस्ट करणार आणि वॉटर आणि कॅलोरीमीटर गेन करणार. सो Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2, जेवढी याने लॉस्ट केली तेवढी अर्धी किंवा काही प्रमाणात याने आणि काही प्रमाणात याने दोघांनी ती ॲब्झॉर्ब केली किंवा गेन केली, ठीक आहे. मग आता इथे लिहायचं सरळ, मग M काय आहे, कॉपरसाठी मास MC, ओके. किंवा तुम्ही ऑलरेडी फॉर्म्युला लिहिला आहे इथे, त्यामुळे इथे टाकायची गरज नाही, सरळ तुम्ही व्हॅल्यूसुद्धा टाकू शकता, ठीक आहे. मग Qसाठी M किती आहे, तर म्हणजेच कॉपरसाठी तर M आहे आपल्याकडे 100 ग्राम इंटू C किती आहे कॉपरसाठी, बघा 0.1 आहे, सो 0.1 इंटू आता डेल्टा T किती असणार, ठीक आहे. तर बघा डेल्टा T मी तुम्हाला सांगितलं की टेम्परेचरमधला डिफरन्स घ्यायचा आहे नेहमी, ओके. मग इथे बघा जास्त टेम्परेचर किती आहे, तर आपल्याकडे 100 आहे मॅक्सिमम, आणि हे टेम्परेचर आहे स्पियरचं, त्यामुळे हा स्पियर का करणार, ज्याचं जे टेम्परेचर आहे ते काही एनर्जी दुसऱ्याला दिली त्यामुळे याचं टेम्परेचर कमी होणार, ठीक आहे ना, कारण याचंच टेम्परेचर जास्त आहे. हा जेवढं टेम्परेचर वॉटरला आणि कॅलोरीमीटरला देणार तेवढंच त्यांचं टेम्परेचर वाढणार, म्हणजेच त्यांची हीट जी आहे ती याला दिली जाणार स्पियरकडून वॉटरला, ठीक आहे. त्यामुळे त्यांचं टेम्परेचर वाढणार. मग इथे स्पियरचं टेम्परेचर 100 आहे त्यामुळे त्याचं टेम्परेचर नंतर कमी होणार, ठीक आहे. मग इथे डिफरन्स काय येणार टेम्परेचरमध्ये, तर 100 मायनस T. आता हा T कुठला आहे, तर हा टेम्परेचर ऑफ वॉटर जे आपण घेतलं आहे तेच आपल्याला फाइंड करायचं आहे, बरोबर, ओके, ठीक आहे. मग इज इक्वल टू आता Q1 काय आहे, तर Q1 आहे हीट गेन बाय वॉटर. Q1मध्ये मास ऑफ वॉटर येणार, मास ऑफ वॉटर आहे 195 ग्राम, सो 195 इंटू C अगेन, C आता वॉटरसाठी किती आहे 1 आहे, आणि डेल्टा T. आता डेल्टा T वॉटरसाठी काय येणार बघा, तर बघा इथे दिलं आहे की तुम्हाला टेम्परेचर जे असणार वॉटरचं ते 20 डिग्री सेल्सिअस असणार,
ठीक आहे. 20 डिग्री सेल्सिअस कशाचं, वॉटरचं सुद्धा आणि कॅलोरीमीटरचं सुद्धा. ठीक आहे. म्हणजे आधी यांचं टेम्परेचर एवढं होतं, परंतु हीट गेन केल्यामुळे त्यांचं टेम्परेचर वाढणार. बरोबर, हीट जर यांनी गेन करणार तेव्हा त्यांचं टेम्परेचर वाढणार आणि तेच आपल्याला फाईंड करायचं की मॅक्सिमम किती असणार. मग आधी आहे 20, पुढे होणार किती, तर जे काही होणार ते होणार म्हणजे वाढणार. म्हणजे आता डेल्टा टी काय घ्यायचं आहे मग आपल्याला, डिफरन्स, मोठ्यातून लहानाला मायनस करायचा आहे. म्हणजे जे टेम्परेचर वाढणार आहे ते मॅक्सिमम असणार किंवा जास्त असणार. ठीक आहे. त्यामुळे इथे घ्यायचं आहे आपल्याला मग T-20, कारण हे टेम्परेचर जास्त असणार, त्यामुळे जास्ततून कमी मायनस करायचं. ठीक आहे. ओके. आणि हे टेम्परेचर दोन्ही वॉटरसाठी सुद्धा आणि कॅलोरीमीटरसाठी सुद्धा आहे, त्यामुळे दोघांसाठी पण हेच येणार. ओके. तसंच मग इथे प्लस आता Q2 सुद्धा अगेन कशासाठी, आता कॅलोरीमीटरसाठी. मग कॅलोरीमीटरचं मास दिलं आहे तुम्हाला 50 kg 50 ग्राम. सो इथे सुद्धा येणार 50 इंटू आता स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटर. तर स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटरसुद्धा ती अगेन 0.1 असते, जी की तुम्हाला आय थिंक इथे दिलेलं आहे बघा. स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटर ती आपण इथे लिहिली नाही, सॉरी, तर इथे लिहून घेऊ शकतो तुम्ही. स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटर 0.1 हेच युनिट. ओके. सो इथे टाका मग 0.1 इंटू अगेन टेम्परेचर डिफरन्स तेच येणार T-20, मोठ्यातून लहान मायनस करायचं. ठीक आहे. मग याला आता सॉल्व करा. 100 इंटू 0.1 जर कराल तर काय येणार, ते सिम्पली 10 होणार. 10 इंटू 100 मायनस T इज इक्वल टू 195 इंटू 1 195 इंटू T-20 प्लस 50 इंटू 1 5 होणार इंटू T-20. ठीक आहे. तर T-20 कॉमन काढा इथून. सो T-20 जर कॉमन काढलं तर 190 प्लस 5 195 प्लस 5 म्हणजे 200 होणार. सो 200 इथे आहे मग 10 इंटू 100 मायनस T. ठीक आहे. आता तुम्ही याला मल्टिप्लाय करून घ्या. सो 10नी जर 100ला मल्टिप्लाय केलं तर 10,000 येणार. ओके. 1000 येणार ओनली. ठीक आहे. 1000 मायनस 10T इज इक्वल टू 200T मायनस 2 टू 4 0 4000 येणार. ओके. सो आता हा 10 तिकडे घ्या आणि 4000 इकडे आणा. 4000 इकडे आणले तर प्लस होणार, म्हणजे हे येणार टोटल 5000 इज इक्वल टू, आणि 10 इकडे घेतले तर 210T होणार आणि T येणार मग 5000 डिवायडेड बाय 210 आणि याला सॉल्व करा. ठीक आहे. डिव्हिजन तर येतं तुम्हाला. ओके. तुम्ही डायरेक्ट डिव्हिजन करू शकता वेगळ्या याच्यावर किंवा इथेच करू शकता. 0 0 कॅन्सल होणार. आता इथे बघा, डायरेक्ट 21चा भाग जर तुम्हाला टाकता येत नसेल, तो जर फाडा येत नसेल तुम्हाला, तर इथे तुम्ही छोटा भाग टाकू शकता. जसं की बघा इथे आता कितीचा भाग देणार, इथे 7चा तुम्ही भाग देऊ शकता. 7 त्रिक 21 होणार आणि 7चा जर इथे दिला 7 7 49. ठीक आहे. 7 एक उरला, इथे 10 होणार, तर 7 1 7. ओके. आता पॉईंट, कारण आता इथे भाग जाणार नाही. सो त्यानंतर 3 उरणार. सो 7 चो 28. त्यानंतर 28 2 उरणार, 2 म्हणजे 20. सो 7 2 14. ठीक आहे. 2 प्लेसेसपर्यंत सफिशियंट आहे. अगेन याला 3चा भाग द्या. 3चा जर याला भाग दिला तर येणार किती बघा, 3 2 6 उरला 1. त्यानंतर म्हणजे 11 झाले, तर 3 त्रिक 9. ओके. उरले किती अगेन 9 11. सो 2 उरले, 2 इकडे येणार, पॉईंट येणार इथे. त्यानंतर 3 8 24. ओके. आणि ती इथे भाग जाणार नाही, त्यामुळे 0 येणार. अगेन इथे 20 होणार. सो 3 6 18. सो असा आन्सर येणार तुमचं मग. ओके. सो आय थिंक येस बघा 23.8 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. तर डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, त्यामुळे डिग्री सेल्सिअस युनिट. आणि युनिट लिहिणं मस्त आहे. युनिट जर तुम्ही लिहिलं नाही तर तुमचा हाफ मार्क तिथेच कट होतो. ठीक आहे. तर युनिट लिहायचं आहे. त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम आहे बघा, एक्झाम्पल 3. इफ 80 ग्राम स्टीम ऑफ टेम्परेचर 97 डिग्री सेल्सिअस इज रिलीज्ड ऑन ॲन आईस स्लॅब ऑफ टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस, then how much ice will melt, how much energy will be transferred to the ice when the steam will be transferred to water. ठीक आहे. आता हे प्रॉब्लेम तर तुम्ही आधी समजून घ्या, कारण खूप कन्फ्युजिंग प्रॉब्लेम आहे, खूप जणांना हे समजणार नाही आहे. ठीक आहे. तर आधी प्रॉब्लेम काय आहे नेमकं ते समजून घ्या, त्यानंतर याचा आन्सर बघू. तर यात म्हटलं काय त्यांनी, की त्यांनी त्यांच्याकडे एक बर्फाचा तुकडा घेतला आहे, आईस स्लॅब.
ठीक आहे, ज्याचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. ओके, बर्फाच्या तुकड्यावर त्यांनी, ठीक आहे, हा बर्फाचा तुकडा आहे समजा, 0 डिग्री टेम्परेचर आहे, आणि ह्या बर्फाच्या तुकड्यावर आईस स्लॅबवर त्यांनी स्टीम म्हणजे स्टीम काय आहे तर वाफ, पाण्याची वाफ, आणि त्या पाण्याच्या वाफेचं टेम्परेचर आहे 97 डिग्री सेल्सिअस, तर बर्फाचा आहे 0 डिग्री सेल्सिअस. मग ह्या 0 डिग्री सेल्सिअसवर ही 97 डिग्री टेम्परेचर असणारी वाफ पाण्याची ह्या बर्फावर टाकली. ठीक आहे, तर ऑब्व्हियसली तो बर्फ वितळणार तेव्हा, ठीक आहे, कारण याचं टेम्परेचर जास्त आहे त्यामुळे हा बर्फ वितळणार. आणि इथे तेव्हाच काय होतं आहे की ही जी स्टीम आहे ती जेव्हा बर्फावर टाकली गेली तेव्हा ह्या स्टीमचंसुद्धा म्हणजे वाफेचंसुद्धा काही प्रमाणात पाण्यामध्ये रूपांतर झालं. ठीक आहे, म्हणजे जी गॅसियस स्टेटमध्ये स्टीम होती ती आता कन्वर्ट झाली कशामध्ये तर लिक्विडमध्ये. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. ठीक आहे, मग ही सुद्धा इथे कन्वर्ट झाली आहे. याच्यावर झाल्यामुळे आईसचं कन्वर्जन इथे बघा, इथे मग काय झालं आहे तर जे आईस जो सॉलिड होता तो कन्वर्ट झाला आहे लिक्विडमध्ये, म्हणजे इथे सॉलिडचं लिक्विड होतं आहे आणि इथे गॅसचं लिक्विड होतं आहे. तर अशा दोन प्रोसेसेस इथे एकाच वेळी होत आहे. ओके, आता प्रश्नात काय म्हटलं आहे की 80 ग्राम स्टीम, ठीक आहे, स्टीमचं तुम्हाला काही मास दिला आहे 80 ग्राम, त्याचं टेम्परेचर आहे 97 डिग्री सेल्सिअस, इज रिलीज्ड ऑन अन आईस स्लॅब. ती आईस स्लॅबवर टाकली गेली की ज्याचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, मग हाऊ मच आईस विल मेल्ट. मग हे जे आईस तुम्हाला दिलं आहे ते किती मेल्ट होणार. ओके, किती म्हणजे आता इथे तुम्हाला त्याचं मास किती आहे ते सांगावं लागेल, म्हणजे एवढं आईस मेल्ट झालं आहे, एवढं ग्राम किंवा एवढं किलोग्राम जे असेल ते. ठीक आहे, मग त्याचं म्हणजे तुम्हाला इथे नेमकं मास किती आहे मेल्ट झाल्यानंतर ते फाइंड करायचं आहे एक. त्यानंतर सेकंड विचारलं आहे की हाऊ मच एनर्जी विल बी ट्रान्सफर टू द आईस वेन स्टीम विल बी ट्रान्सफॉर्म्ड इनटू वॉटर. म्हणजे जेव्हा हे जी वाफ आहे ही वाफ पाण्यामध्ये कन्वर्ट होणार तेव्हा ह्या आईसला किती एनर्जी ट्रान्सफॉर्म केली जाणार. ठीक आहे, हाऊ मच एनर्जी विल बी ट्रान्सफॉर्म टू आईस. मग आता आईसला बघा, आईसला एक तर ही वाफेकडून येणारी एनर्जीसुद्धा येणार वाफेतून, आणि तसंच जेव्हा ही वाफ जी गॅसियस स्टेटमधून लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट होणार तेव्हासुद्धा इथे काही एनर्जी इव्हॉल्व होणार किंवा रिलीज होणार. कारण आपण बघितलं आहे जेव्हा लिक्विडचं कन्वर्जन गॅसियसमध्ये होतं तेव्हासुद्धा एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते, तर तेच गॅसचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होत असेल तर तेव्हा एनर्जी रिलीज केली जाते. मग ही रिलीज होणारी एनर्जीसुद्धा ही गॅस हा आईस ॲब्झॉर्ब करेल, आणि ही जी एनर्जी जी वाफेकडे आहे तीसुद्धा काही प्रमाणात हे आईस ॲब्झॉर्ब करेल. ठीक आहे, मग हाऊ मच एनर्जी विल बी ट्रान्सफॉर्म टू द आईस. आईसला किती येणार ट्रान्सफर टू द आईस, किती एनर्जी आईसला ट्रान्सफर केली जाणार, तर मग ती दोन एनर्जी असणार अगेन. एक ही जी इथे इव्हॉल्व झाली आहे कशामुळे तर लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशनमुळे, आणि सेकंडली वाफेकडून आलेली. ठीक आहे, ओके, मग आता तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे नेमकं ते समजलं आहे आय थिंक. ओके, मग आता बघा इथे तुम्हाला दिलेलं काय आहे आणि काय फाइंड करायचं आहे. फाइंड काय करायचं आहे तर हाऊ मच मास. ठीक आहे, मास किती आहे आईसचं मेल्ट झालेलं ते, आणि दुसरं म्हणजे एनर्जी. ठीक आहे, मग आता इथे सुद्धा अगेन येणार आधी तर तुम्हाला जे दिलं आहे ते तुम्ही लिहून घ्या. जसं की तुम्हाला आधी दिलं इथे मास ऑफ स्टीम, सो त्यासाठी MS यूज करतो मी 80 ग्राम. ठीक आहे, टेम्परेचर दिलं 97, लिहिलं तर नाही तरी चालेल किंवा लिहिलं तरी चालेल. टेम्परेचर ऑफ आईस, ठीक आहे, टेम्परेचर ऑफ स्टीम, सो 97 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, त्यानंतर टेम्परेचर ऑफ आईस 0 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, आणि बाकी तुम्हाला फाइंड करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला बघा इथे लॅटेंट हीट तुम्हाला दिलेली आहे, आणि सर्वच प्रॉब्लेममध्ये लॅटेंट हीट ही दिलेली असणार तुम्हाला, डोंट वरी. ठीक आहे, तर ती इथे तुम्हाला दिलेली आहे बघा, लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस आणि लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ वॉटर. ठीक आहे, तर इथे सुद्धा तुम्ही एवढं लिहिण्यापेक्षा सरळ सिम्बॉल यूज करायचे, L ऑफ. आता इथे बघा लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग, सो इथे मेल्ट यूज केला आहे, L मेल्ट. तर तुम्हाला सुद्धा तसंच इथे मेल्टिंग किंवा मेल्ट लिहू शकता तुम्ही, जे दिलं आहे ते 80 कॅलरी पर ग्राम, आणि तसंच L वेपोरायझेशन ती दिली आहे 540 कॅलरी पर ग्राम. ठीक आहे, वेपोरायझेशन ऑफ वॉटर आणि मेल्टिंग ऑफ आईस. ठीक आहे, तर मेल्टिंग म्हणजेच फ्युजन आणि ही वेपोरायझेशन. ठीक आहे, आणि हे मासेस दिलं आहे, टेम्परेचर दिलं आहे इथे. ठीक आहे, ते आपण लिहून घेतलं आहे. आता इथे बघा की होणार काय आहे नेमकं
इथे टू फाइंड, तुम्ही टू फाइंड लिहा आधी, की आपल्याला सेकंड काय फाइंड करायचं आहे, मास ऑफ आईस मेल्ट, किती आईस मेल्ट झाला आहे तर त्याचं मास, सो मास ऑफ आईस ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि सेकंड म्हणजे एनर्जी, ठीक आहे, एनर्जी ट्रान्सफर्ड टू आईस, ठीक आहे, इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्याला तुम्ही नाव देऊ शकता वाटल्यास क्यू आय, म्हणजे एनर्जी, हीट एनर्जी ट्रान्सफर टू आईस, ठीक आहे. त्यानंतर सोल्युशन. आता बघा, जसं की सांगितलं मी, हीट एनर्जी कुठली ट्रान्सफर होणार आहे ना, एक तर जी इथे इव्हॉल्व झाली आहे ती, ओके, गॅसचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होताना म्हणजे लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन, आणि सेकंड ही स्टीमकडून आलेली एनर्जी. तर दोन एनर्जी त्या दोन्ही त्या आईसला ट्रान्सफर होणार, बरोबर. मग आधी तर मी सांगून इथे हे सांगावं लागेल मला की नेमक्या कुठल्या एनर्जीज आहेत त्या, ठीक आहे. तर सर्वात आधी मग मी घेतो की जे कन्व्हर्जन झालं आहे बघा, गॅसचं कन्व्हर्जन, स्टीमचं कन्व्हर्जन ते वॉटरमध्ये झालं आहे, ठीक आहे. तर तिथे एनर्जी रिलीज होणार, ज्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. तर मग ती किती झाली आहे ती तुम्हाला आधी इथे घ्यावी लागेल. सो मग इथे तुम्ही घ्या वाटल्यास Q1 इक्वल्स टू एनर्जी इव्हॉल्ड ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्टीम टू वॉटर, ठीक आहे. तर मग ती एनर्जी दिली जाते मास इनटू लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. मास कशाचं, तर स्टीमचं मास S, ओके. आता बघा, हा फॉर्म्युला तुमच्या पुस्तकात आलेला नाही, तो तुम्हाला जशान तसा लक्षात ठेवायचा आहे की हीट एनर्जी किती रिलीज झाली ट्रान्सफॉर्मेशन झालं तेव्हा, तर मास इंटू लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन, ठीक आहे. मग मास तुम्हाला दिलेला आहे ह्याचं 80 दिलेलं आहे, बरोबर, इंटू लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. मास बघा 80 दिलेलं आहे, लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन आहे वेपोरायझेशन 540, ठीक आहे, 540 एवढंच ठेवा, ठीक आहे. त्यानंतर सेकंड घ्या Q2 इक्वल्स टू, आता ही झालं एक एनर्जी, दुसरी एनर्जी जी स्टीमकडून येणार ती, ठीक आहे. तर इथेसुद्धा अगेन तोच फॉर्म्युला येणार जो हीटसाठी आपण वापरत असतो. ॲक्च्युली इथेसुद्धा तोच फॉर्म्युला येतो बघा जो आपल्याकडे आहे, Q इक्वल्स टू M इंटू C इंटू डेल्टा टी. फक्त इथे बघा M तर आला आहे हाच, C काय आहे स्पेसिफिक हीट, तर त्या जागी इथे फक्त लॅटेंट हीट आली आहे, आणि डेल्टा टी. तर आता बघा, तुम्ही फर्स्ट पार्टमध्येच मी तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होतं सॉलिडचं लिक्विडमध्ये किंवा लिक्विडचं गॅसमध्ये, तर तेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, म्हणजे टेम्परेचर चेंज होत नाही. आणि ते डेल्टा टी काय आहे, तर डिफरन्स इन टेम्परेचर, म्हणजे फरक किती आला आहे. मग इथे टेम्परेचर चेंजेस होत नाही, तेच राहतं, मग डिफरन्स येणार नाही. त्यामुळे डेल्टा टी टर्म इथे येत नाही, फक्त मास आणि स्पेसिफिक हीट. तर स्पेसिफिक हीटच्या जागी इथे लॅटेंट हीट आली आहे, त्यामुळे हा फॉर्म्युला असा झाला आहे, ठीक आहे. Q2मध्ये दोन्ही म्हणजे जो फॉर्म्युला आहे तोच येणार. मग इथे मास येणार आपलं 80 ग्राम इंटू C वॉटरसाठी, वॉटरच्या केसमध्ये ते असतं 1, ठीक आहे, इंटू, आता इथे टेम्परेचरमध्ये डिफरन्स काय होणार बघा, तर तो होणार 97 - 0, कारण हीटचं जे स्टीम आहे त्याचं टेम्परेचर आहे 97, त्याचं कन्वर्जन इथे होत आहे, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस हे फायनल असणार, ठीक आहे. हे टेम्परेचर येणार, म्हणजे डिफरन्स येणार 97 - 0. तर यालासुद्धा तुम्ही लिहू शकता मग 80 इंटू 97, ठीक आहे. मग आता बघा, ह्या दोन्ही हीट तुम्हाला भेटल्या आहे, ठीक आहे, Q1 आणि Q2, म्हणजे इथली ही आणि इथलीसुद्धा आणि ही इथलीसुद्धा. मग ह्या दोन्हीही आता ह्या आईसकडे ट्रान्सफर केल्या जाणार, ठीक आहे. आणि त्या आईसचं कन्वर्जन नंतर वॉटरमध्ये होणार, म्हणजे तो मेल्ट होणार, ठीक आहे. सो मग आता देअरफॉर हीट ट्रान्सफर्ड जे आपल्याला फाइंड करायचं आहे ते, किंवा एनर्जी, हीट एनर्जीच, ठीक आहे. सो हीट एनर्जी ट्रान्सफर्ड टू आईस, ठीक आहे, हीट एनर्जी ट्रान्सफर्ड टू आईस इज इक्वल टू काय आहे ते आपण QI नाव दिलं आहे, QI विच इज इक्वल टू, आता काय असणार Q1 + Q2, ठीक आहे, Q1 + Q2, जे की किती आहे 80 इंटू 540, ठीक आहे, प्लस 80 इंटू 97. आता हे दोन्ही जर तुम्ही कॅल्क्युलेट जर कराल याचं, तर शेवटी आन्सर येतं बघा 50960, ठीक आहे, 50960 कॅलरी आन्सर येतं. हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आता, ठीक आहे, 960 कॅलरी,
युनिट लिहिणं मस्ट आहे, युनिट नेहमी लिहायचंच. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला दोन गोष्टी फाईंड करायच्या होत्या. एक तर एनर्जी ट्रान्सफर जी आपल्याला भेटली आहे, सेकंड आपल्याला मास फाईंड करायचं होतं. ठीक आहे. कशाचं? तर जो आईस मेल्ट झाला आहे त्याचं. ठीक आहे. आता इथे आईस तर मेल्ट होणार, का बरं? कारण त्याला हीट एनर्जी ट्रान्सफर झाली आहे, त्यामुळे तो तिथे मेल्ट होणार, बरोबर, तो वितळणार. मग आता एनर्जी भेटली आहे, किती ट्रान्सफर झाली आहे ते, परंतु वितळला तर ते मास फाईंड करायचं आहे. तर इथे सुद्धा अगेन आपल्याला लॅटंट हीट ऑफ आता फ्युजन, ठीक आहे, लॅटंट हीट किंवा मेल्टिंग हीट, जी लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग आहे ती यूज होणार. कसं बघा, कारण यासुद्धा आधी मी तुम्हाला सांगितलं लॅटंट हीटच्या कन्सेप्टमध्ये, जेव्हा मी तुम्हाला तो शिकवला तेव्हा, की जी फेज ट्रान्झिशन होतं, म्हणजे जेव्हा सॉलिडचं लिक्विडमध्ये किंवा लिक्विडचं गॅसमध्ये किंवा त्याच्या उलट गॅसचं लिक्विडमध्ये आणि लिक्विडचं सॉलिडमध्ये जेव्हा कन्वर्जन होतं, तेव्हा हीट एनर्जी ॲब्झॉर्ब आणि रिलीज केली जाते, ज्याला आपण लॅटंट हीट म्हणतो. आणि ही जी लॅटंट हीट आहे ती कॉन्स्टंट टेम्परेचरवर होत असते, म्हणजे तिथे टेम्परेचर डिफरन्स येत नाही. ठीक आहे. मग तसंच इथे सुद्धा होतं. आता इथे बघा आपल्याकडे टोटल हीट जी आहे ती आहे 50 जी आपण आता फाईंड केली आहे ती, आणि 960, बरोबर. मग एवढी एनर्जी आईसला दिली गेली, मग ही एनर्जी यूज करून तो मेल्ट झाला, म्हणजेच सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये झालं, आईसचं वॉटरमध्ये म्हणजे सॉलिडचं लिक्विडमध्ये. आणि सॉलिडचं जेव्हा लिक्विडमध्ये कन्वर्जन होणार तेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. ओके. आणि ती हीट ॲब्झॉर्ब केली जाते, ती असते लॅटंट हीट. मग इथे ही हीट आहे ही. ओके. आणि याच्यासाठी आपण फॉर्म्युलासुद्धा बघितला आहे आत्ता, काय असतो तर मास इंटू लॅटंट हीट ऑफ, आता इथे मेल्टिंग येणार. ठीक आहे. म्हणजे तोच फॉर्म्युला असतो जो याच्यासाठी आपण बघितला स्पेसिफिक हीटसाठी, Q = M × C × ΔT. फक्त ΔT ते कॉन्स्टंट असतं टेम्परेचर, त्यामुळे तो निघून जातो. Q हीच आहे हीट आत्ताची, आणि मास, आता मास इथे आपल्याला जे फाईंड करायचं आहे ते, सो मास ऑफ आईस इंटू C आहे स्पेसिफिक हीट, सॉरी लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग, जी आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे प्रॉब्लेममध्येच बघा, लॅटंट हीट ऑफ आईस इथे 80. ओके. सो इथे येणार मग 80, आणि त्यावरून मास भेटणार तुम्हाला, मास ऑफ आईस = 80. याला डिवाईड करा, 50960 / 80, हा कॅन्सल होणार, आणि 8ने याला भाग द्या, सो आन्सर येणार 637 ग्राम. ठीक आहे. तर मग आता तुम्हाला माससुद्धा भेटलं, किती आईस मेल्ट होणार ते, आणि किती एनर्जी तर ते सुद्धा भेटलं आहे. ठीक आहे. तर हेच होते ते 3 प्रॉब्लेम्स. ओके. सो बस एवढंच आहे ह्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ असणार एक्झरसाईजचा या चॅप्टरच्या. आणि तरी तुमचे जर काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. सो चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं आत्तापर्यंत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.